नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदान स्पर्धा परीक्षा केंद्र वणीद्वारा आयोजित पोलीस भरती सराव पेपर क्रमांक C034 ठीक आहे। C034चे आपण 22 फेब्रुवारी 2025 रोजी 2026 रोजी झालेल्या पेपरचे विश्लेषण बघणार आहोत। तर सर्वात आधी आपण क्वेश्चन नंबर 1 बघू। आता आपल्या पेपरमधील क्वेश्चन नंबर 51, n ही एक समनैसर्गिक संख्या आहे, तर यांच्या नंतरची पाचवी विषम संख्या कोणती? आपल्याला समसंख्या दिली आहे आणि विचारली कोणती आहे? विषम। ठीक आहे, मग दिलेली समसंख्या n प्लस काय येईल? n इंटू क्रमांक किती आहे आपला? 5वा, आणि इंटू किती येते? 2। पण आपल्याला सम दिले आणि विषम विचारले आहे, त्यामुळे आपल्याला 1 मायनस करावं लागेल। ठीक आहे, n प्लस 5 दुनी किती होईल? 10 मायनस 1, म्हणून आपली पाचवी विषम संख्या कोणती येईल? n प्लस 9। आपल्या पेपरमधील ऑप्शन नंबर 2। पुढील प्रश्न, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 52। यामध्ये काय दिलं आहे? एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे। जर त्या आयताची परिमिती 56 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? जर आपण रुंदी x घेतली तर लांबी किती येईल? 3x। मग आपल्याला परिमिती दिली आहे, परिमिती बरोबर काय येते? लांबी अधिक रुंदी, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी। ठीक आहे, तर आपल्याला दिली आहे परिमिती 56 बरोबर किती येते? 2 गुणिला लांबी किती आहे? 3x आणि रुंदी किती आहे? x। तर इकडले 2 कुठे येईल? इकडे भागाकारामध्ये 56 डिवायडेड बाय 2 बरोबर 3x प्लस x किती होते? 4x। मग 4x बरोबर येते 28, तर x बरोबर किती येईल? 28 डिवायडेड बाय 4, तर x ची व्हॅल्यू किती आली? 7। ही x ची व्हॅल्यू आपण कुठे ठेवू आता? रुंदी किती आहे आपली आता? x बरोबर किती आलं? 7, तर 3x बरोबर किती येईल? 7 तिरी 21। आपल्याला विचारले आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिला रुंदी। मग लांबी किती आली आपली? 21 आणि रुंदी किती आली आहे? 7। 21 गुणिला 7, 7 1 7 आणि 7 2 14, किती येईल आन्सर? 147 सेंटीमीटर स्क्वेअर। ऑप्शन नंबर सी। पुढील प्रश्न, एका 150 मिली द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे? 5:4। जर त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली पाणी अल्कोहोल टाकले तर नवीन द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? बघा, सुरुवातीला आपल्यापाशी 540 लिटर द्रावण आहे आणि त्यांचे गुणोत्तर किती आहे? अल्कोहोल आणि पाण्याचे 5:4, म्हणजे अल्कोहोल किती येईल? 5x आणि पाणी किती येईल? W घेऊन घेऊ, पाणीसाठी किती येईल? 4x। या दोघांची बेरीज किती आहे? मग आपल्यापाशी टोटल 540। 5x प्लस 4x किती होईल? 9x। x बरोबर किती येईल मग? 540 डिवायडेड बाय 9, म्हणजेच किती येईल? 9 छकम 54, किती आलं? 60। आपली x ची व्हॅल्यू 60 आली, तर आपल्यापाशी अल्कोहोल किती होतं? 5x। मग अल्कोहोल बरोबर 5 गुणिला 60, आन्सर किती आहे? 300। आणि नंतर काय आपल्यापाशी? पाण्याचे गुणोत्तर किती आहे? 4x, म्हणजेच काय? वॉटर 4 गुणिला किती येईल? 60। मग आपल्यापाशी वॉटर किती झालं? 240। आता यानंतर त्यांनी काय केलं आहे? जर त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली अल्कोहोल टाकले तर नवीन द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? मग आधी आपल्यापाशी अल्कोहोल आहे 300, नंतर आपण किती टाकलं? 60। हे झालं आपलं अल्कोहोल, आणि पाणी किती आहे आपल्यापाशी? ऑलरेडी 240। पाण्यात काही बदल केला आहे का आपण? नाही। तर 360 आणि 240 यांचे आपल्याला गुणोत्तर विचारले। 1 0 2 0 कॅन्सल, 12 तिरी 36 आणि 12 दुनी 24। आपले गुणोत्तर किती येईल? 3:2, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येईल? ए। पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 54। ठीक आहे, यामध्ये काय म्हटलं आहे? मालाने 5 खुर्च्या आणि 2 टेबल 625 रुपयाला खरेदी केले। किती खुर्च्या? 5 खुर्च्या प्लस किती? 2 टेबल। किती रुपयाला खर्च केले? 1625 रुपयाला खरेदी केली। रेशमाने 2 खुर्च्या आणि 1 टेबल, काय आहे? 2 खुर्च्या
प्लस एक टेबल किती रुपयाला खरेदी केले? 750 रुपयाला खरेदी केली. तर त्यांनी विचारलं काय आपल्याला, एक टेबल आणि एक खुर्चीची किंमत किती. ठीक आहे. आता इथं आपल्यापाशी 2 टेबल आणि 5 खुर्च्याची किंमत किती दिली आहे? 625. तर इथं आपण जर असं केलं, किती आहे इथं? 750. 2 खुर्च्या आणि एक टेबलची किंमत 750 आहे. तर 4 खुर्च्या प्लस 2 टेबलची किंमत किती मिळेल आपल्याला? हे दुप्पट झालं, हे दुप्पट झालं, ते किती होईल मग? 1500. मग आपल्याला माहीत आहे 5 खुर्च्या आणि 2 टेबलची किंमत 1625 आहे आणि 4 खुर्च्या प्लस 2 टेबलची किंमत किती आहे? 1000. खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत किती आहे? 1500. ठीक आहे. आता यांची आपण वजाबाकी करू. 5 खुर्च्यामधून 4 खुर्च्याची किंमत गेली, राहिले किती खुर्च्या? 1 खुर्च्या. 2 टेबलमधून 2 टेबल गेले तर काहीच नाही. आता यांची किंमतीतील फरक किती येईल? मग आता एक खुर्चीची किंमत किती येईल? 125. ठीक आहे. आपल्याला एका खुर्चीची किंमत किती मिळाली आहे? 125. तर इथं काय आहे? 2 खुर्च्या प्लस एक टेबलची किंमत 750 आहे. 750मधून जर आपण 2 खुर्च्याची किंमत मायनस केली, एका खुर्चीची 125 आहे, 2 खुर्च्याची किती येईल? 250. मग 750मधून 250 गेले तर राहिले किती आपल्यापाशी? 500. मग आपल्याला एका खुर्चीची किंमत किती आली? 125 आणि एका टेबलची किंमत किती आली? 500. ऑप्शन क्रमांक किती आहे? 4 मध्ये. ठीक आहे. समोरील प्रश्न. आता लक्ष द्या, एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. आपल्याला काय विचारला? एकक स्थानी 3 असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. मग यामध्ये 3 येणार का? नाही. 3 सोडून बाकी एकक स्थानी. पहिली येईल 13, नंतर 23. 33 येईल का? नाही. नंतर किती येईल? 43. नंतर 53. त्यानंतर कोणती येईल? 63 येणार नाही. 73. त्याच्यानंतर 83. त्याच्यानंतर 93 येणार का? नाही. किती संख्या आपल्यापाशी? 1 2 3 4 5 6. आता यांचीच आपल्याला बेरीज विचारली आहे. 3 छकम 18, 8 हातचा गेला 1, हातचा 1 प्लस 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13 आणि 7 20 आणि 8 किती होते? 28. ॲन्सर किती येईल मग आपलं? 288. ठीक आहे. पुढील प्रश्न. आता बघा, 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे? 5 पट. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या काय होईल? दुप्पट. ठीक आहे. आपल्यापाशी इथे किती दिला आहे? 6 वर्षापूर्वी, नंतर आज, आणि त्यानंतर किती दिला आहे? 4 वर्षांनी, प्लस किती दिला आहे? 4. ठीक आहे. मग 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. जर 6 वर्षापूर्वी आपण मुलाचं वय जर x घेतलं तर वडिलांचे वय किती येईल? किती पट आहे? 5 पट. किती येईल? 5x. मग आज यांची वय किती होईल? मग x प्लस 6 आणि इथे किती येईल? 5x प्लस 6. ही काय झाली? आज त्यांची वय. आणि त्यांनी काय म्हटलं आहे? 4 वर्षानंतर. इथून 4 वर्षानंतर काय आहे? 4 वर्षांनी बापाची वय मुलाच्या वयाच्या किती पट होईल? 3 पट. म्हणजे इथून डायरेक्ट इथपर्यंत यायला किती लागेल? x प्लस 10 आणि इथं किती येईल? 5x प्लस 10. ठीक आहे. मग 4 वर्षानंतर काय आहे? वडिलांचे वय. मग वडिलांचे वय किती आहे? 4 वर्षानंतर 5x प्लस 10. वडिलांचे वय हे कुणाच्या? मुलाच्या वयाचे. मुलाचे वय किती आहे? x प्लस 10. मुलाच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट. ठीक आहे. इथून आपण xची व्हॅल्यू काढू शकतो. 5x प्लस 10 बरोबर किती येईल? 3 × x 3x प्लस 3 गुणिले 10 किती येते? 30. ठीक आहे. तिकडले 3x कुठे येईल? इकडे. 5x मायनस 3x बरोबर किती येते? 30 मायनस 10. 2xची व्हॅल्यू किती येत आहे आता? 20. तर x बरोबर किती येईल? 10. ठीक आहे. मग आज त्यांची वय किती आहे? मग x प्लस 6 म्हणजे आज मुलाचे वय किती आहे? मुलाचे वय आज किती आहे? x प्लस 6 म्हणजे 16 वर्ष. आणि वडिलांचे वय आज किती आहे? 5x प्लस 6 म्हणजेच 56 वर्ष. तर यांनी विचारलं आहे किती वर्षांनी
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आपल्याला माहीत आहे का किती वर्षांनी? नाही, पण काय आहे मुलाचे वय किती वर्षांनी माहीत आहे का? नाही. बरोबर काय? वडिलांचे वय काय झाले पाहिजे? दुप्पट. पण किती वर्षांनी माहीत आहे का? नाही. इथं आहे 56 प्लस एक्स. तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट किती वर्षांनी होईल माहीत नाही, तर आपण काय घेतलं? 2x. 2 गुणिले 16 किती होईल? 32 प्लस किती येईल? 2x. इकडे किती येईल मग? ऑप्शनवरून गेलं तर इथं 24 घेतलं तरी येऊन जाते, पण आपण करून बघू. ठीक आहे. इथं 56 जशानं तसे आणि प्लस एक्स. तिकडले एक्स कुठे येईल? इकडे. 2x मायनस एक्स बरोबर किती येते? 56 मायनस 32. तर एक्स बरोबर किती येईल? 24. मग किती वर्षांनी? 24 वर्षांनी काय होईल? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट. पुढील प्रश्न. यामध्ये काय दिलं आहे आपल्याला? क्वेश्चन नंबर 57 मध्ये 25 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 80 kg आहे. त्यांच्यामधून एक व्यक्ती बाहेर गेला तर त्यांच्या वजनांची सरासरी 0.5 kgने कमी होते, तर त्या बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन किती? मग यांची सर्वांची सरासरी 80 आहे, तर एक व्यक्ती काय केला? बाहेर गेला, तर त्यामुळे काय झालं? वजनांची सरासरी कमी झाली. तर बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन काय असेल? 80 पेक्षा जास्त. तर कुठं दिसतं आहे आपल्याला 80 पेक्षा जास्त? ऑप्शन नंबर डी. किती येईल? 92. किंवा प्रत्येक वेळी किती मायनस होत आहे? 0.5. आधी सरासरी होते 80 आणि प्रत्येक वेळा किती झाले? 0.5. किती जणांमधून आता राहिला किती? 24 जण. तर हे काय झालं? याच्या वयातूनच झालं आहे. मग 80 प्लस किती येईल? 0.5 गुणिले 24 किती होते? 12. मग बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन किती येईल? 92 किलो. ठीक आहे. पुढील प्रश्न. आता बघा, एका ठराविक मुद्दलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक किती दिला आहे आपल्याला? 155. तर मुद्दल किती? ठीक आहे. 3 वर्ष म्हणलं तर आपल्यापाशी रेशो आहे 3:3:1. ठीक आहे. मग 10%. पहिल्या वर्षी किती भेटेल? 10%. सरळ व्याजासाठी 10%. आणि पुन्हा जर इथं जायचं राहिलं चक्रवाढ व्याजासाठी, ह्या 10%चे 10% किती येते? 1. आणि ह्या 1चे पुन्हा 10% किती येते? 0.1. हे काय झालं आपलं? 30%. 3:10 किती झालं? हे झालं आपलं सरळ व्याज. आता हे जे एक्स्ट्राचं भेटेल ते काय भेटेल आपल्याला? चक्रवाढ व्याज. 3:1 3 आणि 0.1 × 1 किती येते? 0.1. मग आपल्याला मिळालेलं सरळ व्याज किती आहे? 30. आणि चक्रवाढ व्याज किती आहे? हे पूर्ण किती येईल? 33.1. ह्या दोघातील फरकच आपल्याला दिला आहे किती आहे? 155. ह्या दोघातील फरक किती आहे? 3.3. 3.3ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे किती दिली आहे? 155. तर आपल्याला काय करायची आहे? 100%ची व्हॅल्यू किती? ठीक आहे. ह्या पॉईंटचा 1 0 कुठे जाईल? वर. मग किती येईल? 155 डिवायडेड बाय 31 इंटू किती येईल? 1000. 31 5 किती होते? 155. मग 5 गुणिले 1000 मुद्दल किती येईल? 5000. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. आता पुढील प्रश्न. यामध्ये आपल्याला काय करायची आहे? बेरीज वजाबाकी. ठीक आहे. इथं किती आहे? मायनस ब्रॅकेटमध्ये किती आहे? -6 डिवायडेड बाय 5 प्लस किती आहे? -2 डिवायडेड बाय 3 आणि मायनस किती आहे? +3 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. मायनस इंटू मायनस किती होते? +6 डिवायडेड बाय 5 प्लस इंटू मायनस -2 डिवायडेड बाय 3 आणि मायनस इंटू प्लस काय होईल? -3/4. ठीक आहे. यांच्या सर्वांचा लसावी किती येईल आपल्याला? या सर्वांचा लसावी किती येईल? 60. लसावी 60 आला तर अंशामध्ये किती येईल? इथं 60 आणायला किती गुणा लागते? 12 ने. तर 12 कम किती होईल? 72 वजा इथं किती गुणा लागेल? 20 ने. तर 20 दुनी किती होईल? 40 आणि इथं किती गुणा लागेल? 15 ने. तर 15 तिरी किती होईल? 45. ठीक आहे. मग खाली येते 60 आणि वर 72 मायनस 92 72 मायनस 95. यांच्यातील फरक किती येईल मग? 23 आणि चिन्ह कोणतं राहील? -23 डिवायडेड बाय 60. ठीक आहे. आपला ऑप्शन क्रमांक किती आहे मग?
नाही, यांची बेरीज किती येत आहे 85. 85 आहे तर 72 मधून 85 गेलं तर आले किती मग 13. किती येईल मग इथं -13 डिवायडेड बाय 60. ऑप्शन नंबर बी. पुढील प्रश्न ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे 3.6 इंटू 0.48 इंटू 2.50 आणि डिवाईडमध्ये दिला आहे 0.21 इंटू 0.09 इंटू किती आहे 0.50. ठीक आहे. हे संगम बंद कर. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपण बघू 60. यामध्ये 3.6 इंटू 0.48 इंटू 2.50 डिवाइडमध्ये किती आहे 0.21 इंटू 0.09 इंटू किती आहे 0.50. ठीक आहे. वर पाहिल्यानंतर किती अंक आहे 1 2 3 3 2 किती झाले 5 आणि खाली किती आहे 2 2 4 2 6. खाली एक अंक जास्त आहे म्हणून वर काय झाले 1 1 वर 0. आता बाकी सर्व पॉईंट काय झाले कॅन्सल. तर बघा 9 चोक 36 12 चोक 48 पुन्हा किती 50 पाचा 250 गुणिला किती आहे 10 4 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 10 4 चोक 16 16 पंच 80 गुणिला 10 आन्सर किती येते. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. पुढील प्रश्न आता या क्वेश्चन मध्ये किती दिला आहे 484 इंटू 144 इज इक्वल टू किती दिला आहे 69696. ठीक आहे. म्हणजे जर आपण 6969 ला जर 1.144 ने भागलं तर आन्सर किती दिला आपल्याला 4.484. ठीक आहे. आपल्याला वर्गमूळ किती दिला आहे आता 69.696 आणि डिवाइड मध्ये किती दिला आहे आपल्याला 14.4. खाली पाहिल्यानंतर एक अंक आहे आणि वर पाहिल्यानंतर 3 अंक आहे. त्यानंतर जर भागाकार केला तर आपल्याला किती भेटेल 144 ने याला भागले किती भेटत आहे 484. पण वर किती आहे पाहिल्यानंतर 3 अंक आहे खाली किती आहे 1 अंक शिल्लक किती राहिले आता पाहिल्यानंतर 2 अंक. तर 4.84 चे वर्गमूळ आपल्याला काढायचे. 4.84 चे वर्गमूळ किती कितीचा वर्ग आहे 4.84 484 कितीचा वर्ग आहे 22 चा. 22 चा वर्गमूळ पाहिल्यानंतर 2 अंक आहे वर्गमूळ निघाल्यानंतर किती येईल पाहिल्यानंतर 1 अंक. आन्सर किती येईल ऑप्शन नंबर सी 2.2. आता पुढील प्रश्न संतोषने 2.75 रुपये प्रति समोसा याप्रमाणे 50 समोसे घेतले. ठीक आहे. त्याला इतका खर्च आला. जर त्याने त्याऐवजी 68.75 रुपये प्रति किलो प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली. ठीक आहे. आता एवढा खर्च लागला तर याच खर्चाच्या जागी त्याने किती घेतली असते समोश्याच्या जागी 68.75 रुपये प्रमाणे मिळणारी मिठाई. ठीक आहे. यांचा भागाकार केला का आपल्याला काय भेटेल आन्सर. आता या रुपयाप्रमाणे 50 समोसे घेतले तर आता काय आहे या भावाने आपल्याला जिलेबी किती ते काढा. ठीक आहे. आता पॉइंट नंतर 2 अंक आहे पॉइंट नंतर 2 अंक आहे तर पॉइंट कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण भाग 25 ने भाग केला तर किती येईल 25 1 25 पुन्हा किती राहिले बाकी 2 पुन्हा किती 25 1 25 गुणिला किती 50 आणि खाली 25 ने भाग केला तर 25 गुणी 50 पुन्हा 25 7 175 पुन्हा किती 25 5 125. आता 11 ने भाग केला 11 1 11 11 3 22 5 बाकी राहिले तर 11 5 50. ठीक आहे. आता 50 भागिले 25 आन्सर किती 2 केजी. मग आपल्याला किती किलो जिलेबी भेटेल मिठाई 2 किलो. पुढचा प्रश्न आता यामध्ये जर 1 डझन केळीची किंमत 1 रुपयाने वाढवली तर 840 रुपयांना मिळणारी केळी 2 डझनने कमी होईल. ठीक आहे. केळीची किंमत वाढवल्यावर आपल्याला केळी काय भेटत आहे कमी. जर आधी 840 रुपयाला
840 रुपयाला आपण x रुपये भाव होता. नंतर काय झालं मग भाव जास्त झाला, केडी काय भेटणार कमी. 140 डिवायडेड बाय किती, आता भाव 1 रुपयाने वाढला तर आपल्याला फरक किती द्यायला आहे 2 डझन केळी. ठीक आहे. इथून आपण काय करायची, सुरुवातीची किंमत किती, सुरुवातीची x होती, नंतर काय झाली x + 1, तर काय भेटलं आपल्याला 2 डझन केळी कमी. बघा इथे किती 840 गुणिले किती येते x + 1 वजा 840 गुणिले किती x आणि डिवायडेड बाय किती x * x + 1 बरोबर किती आहे 2. ठीक आहे. आता लक्ष द्या 840 × x किती होते 840x प्लस 1 × 840 किती होईल 840 मायनस किती आहे 840x आणि हे डिवाइड मध्ये आहे ते कुठे तिकडे मल्टिप्लाय 2 × किती x ब्रॅकेट मध्ये किती x + 1. ठीक आहे. 840x प्लस आणि मायनस 840x त्यावेळी कॅन्सल. इकडे किती आहे फक्त 840 बरोबर. इकडे दोन जर इकडे खाली पाठवले तर इकडे किती राहील फक्त x * x + 1. ठीक आहे. 840 डिवायडेड बाय 2 किती यायचं 420 बरोबर किती येते x * x + 1. ठीक आहे. कोणत्या जवळच्या दोन संख्या अशा आहेत क्रमवार तर त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 420. ठीक आहे. तो कोणता आहे 20 × 21 यांचा आन्सर किती आहे 420. तर सुरुवातीला किंमत किती होती आपली x, तर x ची व्हॅल्यू किती आहे 20 आणि x + 1 ची व्हॅल्यू किती आहे 21. तर आपल्याला सुरुवातीची किंमत विचारली, आधी 20 रुपये रेट होता, नंतर किती झाला 21. 20 च्या रेटने आपल्याला किती भेटल्या असत्या 42 भेटल्या. पण आता काय आहे 21 रुपये झाला त्यामुळे किती भेटते आपल्याला 40 रुपये. तर मग सुरुवातीची मूळ किंमत किती आहे आपली 20 रुपये प्रति डझन. आता समोर माणसाच्या सहाय्याने चौरस तयार करत असताना चारी बाजूंना समान अंतरावर 9 मणी पाहिजे तर एकूण किती मणी. ठीक आहे. आपल्याला तयार करायचा आहे चौरस, आपल्याला विचारलं आहे मणी. ठीक आहे. एकूण 9 मणी राहील, एकूण 9 मणी राहील. पण या बाजूला आणि या बाजूला काय आपल्याला मणी कॉमन होतात कोणते इच्छा आणि इच्छा कॉर्नरचे मणी कॉमन. या बाजूला 9 या बाजूला 9 इथे किती राहील फक्त 7 आणि इकडे सुद्धा किती राहील 7. या सर्वांची बेरीज किती आहे 7 × 14 आणि 18 14 + 18 यांचं किती येईल आपलं 32. ठीक आहे. मग किती मणी लागतील आपल्याला एकूण 32. पुढील प्रश्न. ठीक आहे. एका ठिकाणी काही बदक आणि काही हरिण आहेत, त्यांच्या पायाची एकूण संख्या त्यांच्या ठोक्याच्या दुप्पटीपेक्षा 46 ने जास्त आहे तर हरिणांची संख्या किती. ठीक आहे. आपल्यापाशी जर x बदक असेल तर हरिण किती राहील y. ठीक आहे. मग बघा बदकाला किती पाय राहते 2, त्यांच्या पायाची संख्या किती होईल 2x आणि हरणाला किती पाय राहते 4, त्यांच्या पायाची संख्या किती होईल 4 बरोबर. ठीक आहे. त्यांच्या एकूण डोक्यांच्या संख्या आपल्यापाशी बदकांची डोके x आहे आणि हरणांची किती आहे y x + y. यांच्या किती पेक्षा यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे याला गुणाकारात किती करायला लागेल 2. किती जास्त आहे 46 ने जास्त आहे प्लस किती 46. ठीक आहे. 2x + 4y बरोबर 2 × x 2x 2 × y किती होईल 2y बरोबर येते 46. ठीक आहे. 2x + 4 इकडे येते इकडे -2x - 2y बरोबर आहे 46 प्लस 2x - 2x कॅन्सल 4y - 2y आन्सर किती येते 2y बरोबर 46. तर y बरोबर किती आहे मग 23. आपल्याला काय विचारलं आहे हरिणांची संख्या किती. हरिण किती होते y, y ची व्हॅल्यू किती आली आपली 23. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर ए. पुढील प्रश्न. आता इथं भागाकार आहे 7 7 7 7 7 7 डिवायडेड बाय 77. ठीक आहे. 71 1 71. ठीक आहे. 77 1 77 पुन्हा 7 आले भाग नाही जात म्हणून 0 पुन्हा किती आले 77 पुन्हा 77 1 77 पुन्हा किती आले आता 7 भाग नाही जात म्हणून 0 पुन्हा किती 77 1 77 आन्सर किती 10101 ऑप्शन नंबर डी.
आता पुढील प्रश्न ऑडमस वाला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 67. 2 + 3 ब्रॅकेटमध्ये 4 + 5 इंटू 2 मायनस 27 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. सर्वात आधी काय होईल आता भागाकार. मग 3 9 27 होईल. त्यानंतर 5 दुनी 10 आणि इथे किती आहे 4 प्लस आणि इकडे किती आहे 2 + 3. ठीक आहे. 2 + 3 दशांश ब्रॅकेटमध्ये 4 ला किती होईल 14. 14 मायनस किती येईल 9. किती येईल आन्सर 5. मग 2 + 3 गुणिले 5 किती होते 15. या दोघांची बेरीज किती येते 17. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती ए. पुढील प्रश्न बघा. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. तर त्या पिशवीत 4 रंगाचे चेंडू असतील तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती. एकूण चेंडूची संख्या काढायला काय करायचं दिलेल्या सर्व चेंडूंची बेरीज किती आहे 12 + 21 + 20 + 19 डिवायडेड बाय किती करायचं फक्त 4 रंगाचे चेंडू आहेत. एकने काय करायचं कमी डिवायडेड बाय किती 3. दुसरा आपण एक्सच्या फॉर्म मध्ये काढू शकतो पण हे सोपं झालं. किती येईल आन्सर इथं 72 डिवायडेड बाय 3. आन्सर किती 24. ठीक आहे. नाहीतर काय करायचं टोटल आपल्यापाशी x चेंडू राहते. इथं काय आहे x वजा निळे चेंडू काय आहे एकूण चेंडूपेक्षा 12 ने कमी प्लस दुसरे किती आहे x मधून किती कमी आहे 21. तिसरे किती आहे 20 ने कमी आणि चौथे किती आहे 19 ने कमी. याच्यावरून जर आपण x ची व्हॅल्यू काढली तर किती भेटेल आपल्याला 24. एकूण चेंडू किती मग 24. पुढचा प्रश्न आहे गाडी 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. जर ती दोन्ही ऑफिस 6 सेकंदात पार करत असेल तर त्या गाडीची लांबी ठीक आहे 12 किलोमीटर 10 मिनिटात जाते. तर एका तासात किती जाईल 12 10 मिनिटात 12 जात होती 60 मिनिटात किती जाईल 12. मग आपल्याला दूरध्वनी क्रमांक ओलांडाय म्हणजेच काय ओलांडाय स्वतःची लांबी. तर लक्ष द्या 72 किलोमीटर पर आवर मध्ये आहे. आपल्याला इकडे सेकंदात टाइम आहे. इथे सुद्धा काय करावं लागेल सेकंदात. मग इथे किती मुळा लागते 518 मीटर पर सेकंद मध्ये स्पीड किती येते 1872 म्हणजे 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे. दूरध्वनी ऑफिसला ओलांडाय म्हणजे काय ओलांडाय स्वतःची लांबी रेल्वेची लांबी बरोबर. वेग गुणिले वेग किती आला 20 मीटर पर सेकंद आणि वेळ किती आहे 6 सेकंद. 20 च्या स्पीडने 6 सेकंदात किती येईल आन्सर 120 मीटर. ठीक आहे. पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 70. 8 व्यक्ती एक काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लावतात तर 21 व्यक्तींना त्याच कामाचा 304 हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात. ठीक आहे. काम काय आहे इथं एक दिवस. लक्ष द्या 8 व्यक्ती एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. ते काम काय माहिती आहे का आपल्याला आपण काय घ्यायचं नंतर काय झालं 21 व्यक्तींना किती दिवस लागते ते काढायचं आहे. ठीक आहे. डिवाइडेड बाय त्या कामाचं किती पण काम किती करत आहे आता त्या कामाच्या 304. ठीक आहे. खालचे 4 कुठे जाईल आता ठीक आहे. आता समोर बघा 8 गुणिले 14 खालचे 3x कुठे येईल वर आणि वरचे 20 गुणिले 4 कुठे येईल खाली बरोबर किती 3 म्हणजे आपल्याला दिवस काढायचे आहे 3 आणि इथे किती होतं ऑलरेडी x. एक्सेस काय होईल कॅन्सल 3 7 21 7 दुनी 14 आणि 2 दुनी 2 किती 2 डी ची व्हॅल्यू किती 2 गुणिले 2 आन्सर किती मग आपला 4. तर 21 व्यक्तींना त्या कामाच्या 304 भाग पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागते 4. क्वेश्चन नंबर 71. ठीक आहे. 8,950 रुपयाच्या मोबाईलवर 12% GST आकारल्यास मोबाईलची विक्री किंमत किती. ठीक आहे. 8,950 गुणिला आता 100 वर किती रुपये नफा घ्यायचा आहे आपल्याला 12 तर किती रुपये भेटेल 112. आता 8,950 गुणिला किती भाग जातो. पुढील प्रश्न
एका पुस्तकाची विक्री किंमत 300 रुपये केल्यामुळे दुकानदाराला 20% नफा झाला, तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती? ठीक आहे. आता विक्री किंमत दिली आहे आपल्याला 300 आणि मूळ किंमत काढायची आहे. मूळ किंमत आपण एस घेतली, तर त्यामुळे काय झालं, त्याला 20% नफा झाला. यावर 20% नफा झाला. डिवायडेड बाय किती येईल मग 100. एक्स बरोबर किती येईल मग 300 इंटू 100 आणि डिवायडेड बाय किती येईल 120. ठीक आहे. 1 0 2 0 कॅन्सल. 6 न भाग गेला तर 6 2 12 6 5 30. 100 भागीला 2 ॲन्सर किती ते 50. 50 गुणिला 5 ॲन्सर किती येईल मग 250. हे काय झालं आता, त्या वस्तूची मूळ किंमत किती आली 250. पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 73. पॉईंटचं गणित आहे 12.3456 मायनस किती आहे 6.23. नंतर आपण 0 0 देऊन देऊ. त्यानंतर पुन्हा किती आहे मायनस 5.0045. ठीक आहे. खालच्या दोघांची ॲडिशन. ठीक आहे. मग हे आपण मांडून घेतलं. आता इथं मायनस आहे आणि मायनस आहे, आधी काय होईल या दोघांची बेरीज. 12.3456 मायनसमध्ये या दोघांची बेरीज येईल. किती येईल मग 5432 आणि या दोघांची बेरीज किती येते 11. यांची वजाबाकी केली. 6तून 5 गेले 1, 5तून 4 गेले 1, 4तून 3 गेले 1, 3तून 2 गेले 1. पॉईंटच्या खाली काय येईल पॉईंट. 12तून 11 गेले तर आले किती 1. ऑप्शन नंबर किती येईल ए. पुढील प्रश्न बघा, लक्ष द्या. यामध्ये 2.1/6 प्लस 4.2/3 प्लस किती येते 1.2/3 इज इक्वल टू काय आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आपण पूर्ण संख्यांची आधी बेरीज करून घेऊ. 2 आणि 4 6 आणि 1 7 प्लस आता राहिलेल्या अपूर्णांकाची बेरीज करून घेऊ. 1/6 प्लस 2/3 प्लस 2/3. ठीक आहे. यांचा लसावी किती येते 7 तर अलगच राहू द्या. यांचा लसावी करून घ्या. 6 3चा लसावी किती येते 6. इथं 1 येईल. इथं 6 आणण्यासाठी 2चे किती होईल 4 आणि पुन्हा इथं किती होईल 2 2 4. ठीक आहे. या सर्वांची बेरीज 7 प्लस अंशाची बेरीज किती येते 9/6. मग 7 प्लस किती येईल 9/6 म्हणजेच 1 पूर्णांक 1 पूर्ण आणि बाकी किती राहिलं 3/6. 7 आणि 1 8 आणि 3/6ची व्हॅल्यू किती येते 2/1/2. ऑप्शन नंबर किती येईल मग डी 8.1/2. ठीक आहे. पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 74 राहिला वाटते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74 आपल्या PPT मध्ये नाही, इथं बघून घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74 काय दिला आहे 0.00125 इंटू किती आहे 23 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. याला 5 भाग दिलात किती येईल 25. 25 गुणिला 23. यांचा गुणाकार 25 3 75शी 5 हातचे गेले 7. 25 2 50 न 7 किती होते 57. 575. आता पॉईंट नंतर किती अंक आहे 5, तर 5 अंक डावीकडे येऊन पॉईंट 1 2 3 4 5. ॲन्सर किती येईल 0.0575. ऑप्शन नंबर किती आहे 0.0575. ऑप्शन नंबर आहे सी. ठीक आहे. आता आपले संपूर्ण मॅथचे क्वेश्चन झाले आहे. आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येईल, ते ॲडजस्ट करून घ्या. रिजनिंगचे क्वेश्चन घ्यायचं असेल तर काय करायचं कमेंट. ठीक आहे. धन्यवाद.